नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगला असाल मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण या चॅनलला आपण सुरुवात करूया. तर आपल्या सेक्टर नंबर 12 जे आहे भोसरी पुणे या ठिकाणचं, तर पुण्यातील भोसरी या ठिकाणी सेक्टर नंबर 12 जे आहे तर या सेक्टर नंबर 12मध्ये अगदी या ठिकाणी आठवड्याचा बाजार हा सुरू झालेला आहे. तर दर गुरुवारी हा बाजार भरतो. तर आत्ता त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. ही बाजारपेठ कशी भरते आपण ती सर्व माहिती बघूया. तर चला, ते लिफ्ट आहे, 11 मजल्यावरची लिफ्ट आपले. आता लिफ्टने आपण खाली जाऊया. आता ही लिफ्ट खाली गेली. याचं बटन प्रेस केलं ना, घरी आहे, पॅसेज आहे. पॅसेजमध्ये सर्व सुमसाम आहे, कारण सर्वजण कामाला गेलेले आहेत इकडे आणि इकडे सुद्धा. आणि आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्ही जात आहोत आठवड्याचा बाजार जो PMRDच्या ह्या रोडलाच भरतो. तर त्या ठिकाणी आपण चाललो. चला, लिफ्ट आलेले आहे, आज जाऊया. खूपच सुंदर आणि चांगली लिफ्ट आहे, खूपच छान आहे. PMRDचा हा प्रोजेक्ट खूपच चांगला आहे आणि जवळपास 45 बिल्डिंगमध्ये अशाच प्रकारचे ह्या लिफ्ट आहेत. बिल्डिंगमध्ये आहेत जवळपास 16 पॅसेंजर्स या ठिकाणी यात बसतील एवढी ही मोठी लिफ्ट आहे. तर मित्रांनो, आता मी सिद्धगडमधून बाहेर पडलो आणि मी रेणुका आणि आरोही आम्ही तिघेही आता या आठवडा जो बाजार आहे तिकडे जात आहोत. तुम्हाला पण आम्ही घेऊन जात आहोत. त्या ठिकाणी आपण जाऊया आणि सर्व काही बाजारपेठ बघूया. तर हे दर गुरुवारी आठवड्याचा बाजार या ठिकाणी सुरू होतो संध्याकाळी 4 पासून रात्री 10 पर्यंत. तर त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते, त्यामुळे मोशीला आम्हाला बऱ्याच वेळा भाजीपाला आणायला जावं लागत असे दर रविवारी तर किंवा गुरुवारी असं सुट्टीच्या दिवशी. परंतु आता या ठिकाणी दर गुरुवारी हा आठवड्याचा बाजार भरत असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या बऱ्याच लोकांची खूप चांगल्या प्रकारची सोय झालेली आहे. कारण या ठिकाणी हे जे व्यापारी आहेत हे खूप लांबून येतात. अगदी हडपसर पासून अगदी पलीकडे सुद्धा काही व्यापारी राहिला आहेत. तर आता आम्ही हळूहळू त्या दिशेने निघालो आहोत, हे मी आणि रेणुका. तुम्ही बघताय की आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत आणि आता हळूहळू अंधार गडद होताना आपल्याला दिसेल. आणि बाजूला आहे गार्डन, आमच्या डाव्या हाताला हे गार्डन आहे आणि याचे कुंपण. रोड मात्र प्रशस्त मोठे, जवळपास 40 ते 60 फुटी इतके असे रोड. आता मी रोडला चालू लागलो आहे. आता मी रोडच्या पलीकडे गेलो आहे, कारण हा बाजार रोडच्या पलीकडे भरतो. बाजूला त्या ठिकाणी जो बाजारपेठ हा जो भरतो ह्या पथारीवरती आपण पाहाल तर हे बाजूला एक रामबाग नावाचं गार्डन आहे आणि त्या गार्डन लागूनच ह्या ठिकाणी हा बाजारपेठ भरतोय. खूपच चांगला हा बाजारपेठ आहे. लोकांची गर्दी, रिस्पॉन्स हा चांगला आहे. आणि साईडला बघा, सेक्टर 12च्या लाईट्स ऑन झालेल्या आहेत. रात्र गडद होत चालल्यामुळे आणि लाईटिंगमुळे एक प्रकारचे सौंदर्य निर्माण झालेले आहे. हे आपलं हे ना रताळे. ओके, हे काय कांदा आहे, लसूण नाही ना? लसूण नाही. आणि हे गावरान भोपळा आहे, हे गावरान भोपळा, मद्रास केळी. ओके, अलिबाग कांदा आहे. ओके, हां. रताळे, हे सुरण, पपीता, पपया. काय म्हणले? पपया. हां. हे आम आहे, हे आम आहे. हां. हे हळद आहे आपली, हे आंबे हळद, हे आंबे हळद. ही पडवळ. एक मिनिट, हे कुठले म्हणले? हे आपली हळद 20ला पाव, 30ला अर्धा. आपली हळद ओली हळद. हे ओली हळद रेग्युलर. आंबे हळद, हे आंबे हळद. हे पडवळ घेतले का? हे काय म्हणले? पडवळ. हां, इथून. हे अरबी. हे अरबी. ह्याचं काय अरबीची काय भाजी होती का?
हे सांबर कांदा हा एकदम खूपच बारीक आहे सांबार कांदा आहे. हा कुठला तुम्ही घेऊन येता कांदा? केरळमधून आलेला का? ओके. आणि हे लाल मिरची काश्मीर मिरची काश्मीर मिरची आहे का ही लाल? ओके ओके. आणि हे परवर हे काय? परवर परवर परवर. हा ह्याची काय भाजी होती का? भाजी ते तोंडले हे तोंडले सगळ्यांना माहीत आहेत आपल्याला. तोंडलेच आहे. आपले टमाटे हे टमाटे नॉर्मली माहिती आहे आपल्याला. हे थोडंसं वेगळं आहे काय? सलगम सलगम. सलगम ह्याचं काय होतं? त्याचं भाजी लोणचं आणि असे कच्चे खातो आपण. कच्चे खातो का आपण याला? भाजी पण होते याची. आणि हे आवळे आवळे. हे कोवळा आपला. सफेद पेटा ओके ओके. आणि हे लिंब हे साधे आपले लिंब पण. आणि हे समोरचे हे चक्की तो डांगर चक्की आणि हा डांगर. डांगर तो मोठा. हा प्रकार कुठला प्रकार आहे? भोपळ्याचा प्रकार का? हा प्रकार हे गावरान आहे. हे चक्की आहे. हे गोड असतो ते कमी गोड असतं. हे खालचं त्याच्यामधला हा कमी गोड आहे का? हे गोड असतं. हा गोड जास्त गोड आहे. हा हे नाव कायचं? हे चक्की चक्की. आणि इकडे हे डांगर हे वरचा डांगर. हा वरचा थोडासा रंगाचा वेगळा आहे, थोडासा पिळसर पिका असतो. हा डांगर. ओके. हा सांगा कुठला पदार्थ आहे? सांबर काकडी. सांबर काकडी ना. आपले आळूचे कंद. आळूचे कंद आळूचे कंद म्हणजे पानं आहेत ना. हा आळूच्या पानांचे हे कंद आहेत ना. हे कसं करायचं भाजी? आपले बटाटे असेल बटाट्यासारखे ना. लय व्हरायटी आहे पण कस्टमरने जायचं आपलं पूर्ण व्हरायटी बघायच्या म्हणजे दाखवू का तुम्हाला दुकानात. एवढे जे फळ आहेत ना हे तुम्ही फळं कुठून आणता? एवढे सगळे बाहेरून येतात. प्रत्येक राज्यातून येतात. काही गुजरातून येतं, काही मद्रासहून येतं. आपल्या बसले फक्त 2-4 आयटम आपल्या इथले. बाकी सगळे बाहेरचे. सगळे बाहेरच्या राज्यामध्ये आहेत ना सगळे साऊथ लोक. एकदा हे सांगा जरा परत. हे काय म्हटलं तुम्ही? सुरण. ह्याची काय भाजी होती ना. आणि हे आपलं हे एवढ्या व्हरायटी एवढ्या व्हरायटी भाज्यांच्या. हे बी कमीच आहेत. अजून त्याच्यापेक्षा अजून जास्त आहेत. हे कसं म्हणजे पूर्वीपासून हे असे फळांचे व्हरायटी आहेत का आता निघाला? आहे पहिल्यापासून आहेत. पण आपल्या मार्केटला जास्त नव्हतं असं अगोदर हे फळांचं वगैरे. पण अँटिक स्टॉलचंच नाव अँटिक स्टॉल म्हणलं. अँटिक स्टॉल म्हणजे ह्याच भाजी सर्व हे सगळे सांबर काकडी. आपण वाळूक म्हणतो पण वाळूक नाही आहे. ती वाळकाचाच प्रकार आहे. सांबर नाव आवळा 30 रुपये पाव 50 आवळा. खूप व्हरायटी खूपच व्हरायटी भाज्यांच्या यांचीच आहे. हळद हे आंबे हळद आहे. आणि पलीकडले हे हे आपले रेग्युलर हळद. हे काय सगळे आपले? उपवास नाही आहे सर. हा उपवास पान मसाले आहे ना सगळे. पान मसाला. आणि इथून पुढे तुम्ही हा सर्व ड्रायफ्रूट्सचा स्टॉल पाहाल. या ड्रायफ्रूट्समध्ये इतक्या भरपूर अशा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे आहे सर्व हे फूड. या फूडमध्ये अनेक प्रकारचे आयटम्स आहेत. खूप टाईपचे जे फूड आहेत ते या ठिकाणी आहेत. पण याचा रेट खूप जास्त आहे. साधा पावशेर जरी घ्यायचं म्हटलं तरी 80 रुपये रेट आहे. आता पुढे हा भाजीपाला चांगला आहे, फ्रेश. आता आम्ही इथून पूर्ण अगदी सुरुवातीपासून तर अखेरपर्यंत पूर्ण आम्ही स्टॉल फिरलो. आणि आता इथून पुढे आम्ही भाजीपाला घेऊन बाजूला थोडासा आम्ही एका साईडला आम्ही आलोय. आणि इथे बाजूला आहे एक बाग. बागेचं नाव आहे रामबाग. तुम्ही इथूनही बघू शकता की हे बघा थोडंसं आतमध्ये आम्ही जाऊन बघतो की ही बाग कशी आहे. लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि सध्याला सुखसुखाट आहे. इथे कोणी माणसं दिसत नाही आहे. ह्या बाजूला पण गेट्स ओपन होतं म्हणून आम्ही आतमध्ये आलो, पाहिलं.
बाजूला आम्हाला या ठिकाणी असे रस्ते अतिशय म्हणजे शांत निवांत, एकही माणूस त्या ठिकाणी आम्हाला दिसला नाही, फक्त लाईट्स ऑन होत्या. बाजूला इथे एक विहीर आहे आणि मनात आलं की थोडं आपण जाऊन बघूया बाजूला जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये काय आहे, असं डोकावून आतमध्ये बघूया. तर याच्यामध्ये खूप गाळ आणि कचरा होता. बघून परत आलो आणि आरोहीच्या आग्रहास्तव मला या ठिकाणी जाणं भाग पडलं. थोडंसं पुढं जाऊन पाहिलं तर हा छोटासा ब्रिज आहे आणि हा नाला दिसतोय आपल्याला. म्हणजे पूर्वी ह्या ठिकाणी नालाच होता आणि ह्याला थोडंसं डेव्हलप करून हे बाग करण्यात आले आहे आणि रोड पण छान केलेले बाजूला. तर इथं कोणी असेल असं वाटलं होतं, परंतु कोणीच नाही यायचं म्हणून आम्ही परत बाहेर आलो आणि पुन्हा आम्ही या ठिकाणी हे बाजूला फळं आहेत. तर हा फळ विक्रेता आहे, खूपच फ्रेश अशी फळं आहेत. तर हा स्टॉल लागलेला आहे फळांचा, भाजीपाल्यांचा, ड्रायफ्रूट्सचा. तर अनेक टाईपचे फळं देखील या ठिकाणी आहेत. अनेक राज्यामधून येणारी वेगवेगळ्या टाईपची फळं देखील तुम्हाला मगाशी मी दाखवली. खूप काही खरेदी केलेले. आता आपण निघालोय घरी. ओके, तर आता आम्ही भाजीपाला खरेदी करून निघालोय आमच्या घरी, फ्लॅटकडे. तर मित्र हो, तुम्ही बघताय सेक्टर नंबर 12 या ठिकाणचा हा जो परिसर आहे, हा फ्लॅटच्या बाहेर हा जो रस्ता आहे, मोठा रोड. तर ह्या रोडच्या बाहेर अशा प्रकारचं हे खूपच मोठमोठे रस्ते असणारा हा सेक्टर नंबर 12चा हा प्रोजेक्ट प्लॉट इथे आपल्याला दिसेल. आणि पलीकडे राईट साईडला नवीन जे फ्लॅट आहेत त्याचं कामकाज चालू आहे. सेकंड नंबरचा हा प्रोजेक्ट आहे. पलीकडे तुम्ही बघू शकता आमच्या उजव्या हाताला, हे बघा या साईडला. आणि मी आता पुन्हा तुम्हाला दाखवते की जिकडे तिकडे लाईट्स ऑन आहेत, प्रकाशमय असं सर्व हे वातावरण झालेलं आहे. रात्र आहे, रात्र आता हळूहळू संपत आहे, गडद होत चाललेले आहे. लाईट्स मात्र अतिशय जोरात आपला प्रकाश फ्लॅश करत आहेत त्याच्या. आणि बाजूलाच ही सुंदर हिरवीगार झाडी आणि हे एक वेगळं सौंदर्य. यासह आम्ही आमच्या फ्लॅटकडे प्रयाण करीत आहोत. जाताना खूप छान वाटत आहे आम्हाला. बाजूला ह्या सर्व बिल्डिंग आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात बिझी असलेला आपल्याला दिसेल. आणि ह्या उंच अशा बिल्डिंग जवळपास 12 मजली 11 मजलेपर्यंत याची हाईट आहे. आणि हा मोठा भाजीपाला खरेदी करून झालेला आहे. आता निघालो आहे आम्ही घरी, फ्लॅटकडे. आरोही बघ, आरोही बघ. तर मित्र हो, सेक्टर नंबर 12 या ठिकाणी दर आठवड्याचा जो काही भाजीपाला मार्केट सुरू झालेला आहे या रोडच्या पलीकडे, तिकडून आम्ही आता इतका भाजीपाला खरेदी करून आलो आहे. आणि ह्या भाजीपाला जो आहे जवळपास एवढी याची जी प्राईज आहे हे 300 रुपयाला एवढे गेलेले आहेत. भाजीपाला खूप थोडा वाटतो, परंतु प्राईस मात्र जास्त वाटते. आता काही इलाज नाही आहे, कारण रेटच एवढे वाढलेले आहेत की त्याला काही पर्याय नाही आहे. तर हा भाजीपाला आपण इथं खरेदी केलेला आहे. तर तुम्ही देखील जवळपास या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला दर गुरुवारी संध्याकाळी 4 नंतर इथं भाजीपाला, रात्री 4 ते 10 पर्यंत भाजीपाला इथं असतो. तर तुम्ही इथं येऊ शकता. सेक्टर नंबर 12 भोसरी या ठिकाणी बाजूला MIDCचा एरिया आहे आणि पलीकडे स्पाईन रोड आहे. ठीक आहे मित्रांनो, आपलं जे चॅनल आहे तर ह्या चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बेल आयकॉनची घंटी वाजवायला मात्र विसरू नका. तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. भेटूया दुसऱ्या माहितीसह, दुसऱ्या विषयामध्ये. सर्वांना धन्यवाद. थँक्यू, बाय.